सोलापूरच्या माढा तालुक्यातील मानेगाव जिल्हा परिषद गटातून विश्वजित पाटील या शेतकऱ्याने गळ्यात कांद्याच्या माळा घालून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी त्याचे प्रश्न घेऊन निवडणुकीला उभा राहिल्याचे सांगताना शेतकरी विश्वजित पाटलांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले। मी जिल्हा परिषदसाठी मी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज आलेलो आहे। 16 तारखेपासून दररोज मी येतोय, माझ्याबरोबर कोण सुद्धा आलं नाही। फक्त मी रस्त्यावरची लढाई 10 वर्षे लढतोय आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचा 60%, 80%, 90% प्रश्न मी सोडवतोय। माझ्याकडे निवेदनाचा एवढा गट्टा झाला आहे आणि मी एक प्रयोगशील शेतकरी होतो। मला घरून खूप त्रास होता, कारण कृषी विभागानं माझ्याकडे लक्षच दिलं नाही। वारंवार मी बोलत होतो, प्रदर्शनात 5-6 प्रदर्शनात सहभागसुद्धा नोंदवला आहे, परंतु कुणी शासनाने माझ्याकडे लक्ष दिलं नाही। मंत्रालय ते सुद्धा निवेदन देऊन आलो आहे, परंतु त्यांनी म्हणले की बाबा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांनी म्हणले की जे काय प्रयोगशील शेतकरी आहेत त्यांनी आमच्याकडे मंत्रालयात या आणि आम्ही तुमचं सर्व निराकरण करू। परंतु तिथं गेल्यानंतर माझं हाकलून लावण्यात आलं। माझी बॅगसुद्धा तिथं ठेवलेली आहे की आता जिल्हा परिषद फॉर्म घेऊन आले आहे मानेगाव गटासाठी। आणि हे आमचं कांदा हे शेतकऱ्यांचं आभूषणच म्हणावं लागेल, कारण आज कांद्याला भाव नाही आणि कांद्याचा पूर्ण वांदा झाला आहे। शेतकऱ्यांचं तुम्ही पत्रकारमधून माझा हात बांधून विनंती करतो की शेतकऱ्यांप्रती तुम्ही जागृत राहावं, कारण बँका कुठल्याच कर्ज देत नाहीत। शेतकरी आत्महत्या करतोय, कारण एकच आहे, ते लक्ष दिलं नसल्यामुळं आणि व्याजानं वेळ प्रसंगी शेतकऱ्यांनी कर्ज काढून आपली शेती करत असताना वारंवार दुष्काळ पडतो आणि दुष्काळात सगळंच नाहीसं होतं। परत पूर आला, मध्ये नदीच्या कडेची 4 किलोमीटर इकडं 4 किलोमीटर तिकडं 4 किलोमीटर काही राहिलं नाही आणि पूर्ण ओला दुष्काळ जाहीर परिस्थिती अशी होते की काय, परंतु शासनानं मान्य केलं नाही। जवळजवळ 17,500 रुपये हेक्टरी आणि 22,500, 32,000 असं अनुदान दिलं असताना सुद्धा आमच्या माढा तालुक्यात 33% फक्त शासनानं नुकसान झालं असं दाखवलं। आम्ही 5 एकर 4 एकर सर्व शेतकऱ्यांचं वेगवेगळ्या गटातलं नुकसान 100% झालं। आम्ही जिल्हा परिषद कुमार आशीर्वाद यांच्याकडे सुद्धा आम्ही निवेदन देऊन आलो, परंतु त्यांनी सुद्धा आमचं तहसीलदार साहेबांना निवेदन पाठवतो म्हणले, परंतु अजून आम्हाला 100% नुकसान भरपाई माढा तालुक्यात मिळेल नाही आणि ती मिळावी पाहिजे, म्हणून हे आमचं कांद्याचे आभूषण आहे। आता आज फॉर्म भरायला वेगवेगळे पक्षाचे कार्यकर्ते सपोर्ट येत आहेत। त्यांच्या गळ्यात सोन्याच्या चेन आहेत, पाव किलो, 200 ग्रॅम, 300 ग्रॅम, परंतु आमचं हे शेतकऱ्यांचे हे आभूषण असल्यामुळे आम्ही हे कांदाच घेऊन आलेलो आहे।